मुंबईतील दादर परिसरातील आंदोलनादरम्यान एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला। सिव्हिल ड्रेसमध्ये आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं आंदोलनात सहभागी एका तरुण विद्यार्थिनीला अत्यंत आक्षेपार्ह पद्धतीने पकडल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। महाराष्ट्र पोलीस दलाच्या प्रतिमेला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप समोर येतोय। नक्की काय घडलं दादरमध्ये? विरोधकांनी कसा हल्लाबोल केला यावर पोलिसांचं स्पष्टीकरण काय? सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। तर सगळ्यात आधी हा व्हिडिओ तुम्ही नीट बघून घ्या। मुंबईतील दादरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असताना ही अत्यंत धक्कादायक घटना घडली। आंदोलनाला शांत करण्यासाठी आणि गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी साध्या वेशातील सिव्हिल ड्रेसमधले पोलीस तिथे दाखल झालेले। याच दरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्यानं आंदोलक तरुणीला अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्ह पद्धतीने धरून ठेवल्याचा व्हिडिओ हा दिसतोय। त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधून विद्यार्थ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे। मुलीच्या वयाच्या विद्यार्थिनीसोबत पोलिसांनी अशा पद्धतीने वर्तणूक करणं अत्यंत किळसवाणं असल्याचं मत व्यक्त होत आहे। या माहितीनुसार पोलीस कर्मचारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं नाव दीपक बल्लाळ आहे। हा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय। अनेक राजकारणी सुद्धा यावर टीका करतायत। रोहित पवार म्हणाले की हा व्हिडिओ बघून डोक्यात तिडी कुठली आहे। हा पोलीस असेल तर आधी याला बडतर्फ करा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गजाआड करा। ही महाराष्ट्र पोलीस दलाला लागलेली कीड आहे। तसंच खासदार सुप्रिया सुळेंनीही या प्रकाराचा तीव्र निषेध केलाय। आंदोलक हे काही गुन्हेगार नाहीयेत। लोकशाहीत आंदोलन करणं हा अधिकार आहे। मुंबई पोलिसांबद्दल आमच्या मनात आदर आहे, पण अशा प्रकारे महिलांशी असभ्य वर्तणूक करणारे पोलीस दलात असणे ही खेदाची बाब आहे। या कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे। याशिवाय काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड, आमदार जितेंद्र आव्हाड आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा या घटनेवर तीव्र आक्षेप नोंदवत संबंधित कर्मचाऱ्याच्या तात्काळ निलंबनाची मागणी केली आहे। हा व्हिडिओ झाल्यानंतर आणि सगळ्या स्तरातून टीका सुरू झाल्यावर मुंबई पोलिसांकडून सुद्धा यावर त्वरित स्पष्टीकरण आलं। रोहित पवारांच्या व्हिडिओलाच रिपोस्ट करत मुंबई पोलीस म्हणतायत, महोदय, सदर व्हिडिओ मार्फत आमच्या कर्मचाऱ्याच्या वर्तनाचा अत्यंत बेजबाबदारपणे चुकीचा अर्थ लावला जातोय। जेव्हा सदर अधिकारी एका पुरुष आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला पाहत होता तेव्हाच एक महिला आंदोलक नकळतपणे मध्ये आली। एक प्रथितयश व्यक्ती म्हणून तुम्ही एखाद्या व्हिडिओच्या आधारे कोणताही अर्थ काढण्यापूर्वी तथ्यांची पडताळणी करणं अपेक्षित असतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सगळ्या तथ्यांची खात्री केली आहे, पण सामान्य नागरिक म्हणून खरं तर इथे अनेक सवाल सुद्धा उपस्थित होत आहेत। सगळ्यात आधी, हे पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये का होते? दिल्लीत सिव्हिल ड्रेसमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करणारे काही पोलीस हे व्हायरल झाल्यानंतरही मुंबईतही या प्रकरणामुळे तसाच प्रकार दिसून येतोय। दुसरं, पोलिसांकडून स्पष्टीकरण दिलं जातंय त्याप्रमाणे जरी ते पोलीस हवालदार आंदोलकाला पकडून दुसऱ्या दिशेला बघत असले तरी मुलाला पकडलंय की मुलीला पकडलंय हे लक्षात यायला वेळ लागत नाही। ते लक्षात आल्यानंतरही त्यांनी तिला लगेच सोडलेलं नाही हेही त्या व्हिडिओमध्ये दिसतंय। सर्वसाधारण किंवा कायदेशीर नियमांनुसार पुरुष पोलीस कोणत्याही महिला आंदोलकाला किंवा तरुणीला शारीरिक स्पर्श करू शकत नाही किंवा पकडू शकत नाही। CRPC कलम 46 नुसार कोणत्याही महिलेला अटक करण्यासाठी, ताब्यात घेण्यासाठी फक्त महिला पोलीस अधिकारी किंवा महिला कॉन्स्टेबलच शारीरिक स्पर्श करू शकतात। पण या आंदोलनांमध्ये नियम पायदळी तुडवल्याचंच पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या महिनाभरापासून दिल्लीत आंदोलन सुरू आहे आणि आता मुंबई आणि राज्यभरातच या आंदोलनांना सुरुवात झाली आहे। लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही पोलिसांची असते, पण जेव्हा पोलीसच अशा संशयास्पद आणि आक्षेपार्ह वर्तनामुळे कटगऱ्यात उभे राहतात तेव्हा सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। या घटनेविषयी, व्हायरल व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतंय? पोलिसांचं स्पष्टीकरण तुम्हाला पटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।